तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर राज्यातील सर्वच एस टी बस प्रवाशांसाठी NCMC कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि याचं अधिकृत पत्र हे देखील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रसिद्ध केलेलं आहे. तर प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसारच आज आपण पाहणार आहोत हे कार्ड तुम्हाला कोठे उपलब्ध आहे, याची नोंदणी कशी करायची, त्यानंतर याचं वितरण कसं होणार आहे व त्याचबरोबर हे कार्ड किती दिवसात तुमच्यापर्यंत डिलिव्हर्ड होणार आहे याची सर्व सविस्तर माहिती ही आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अधिकृतपणे दिलेली आहे. तर चला मग आता आपण ही माहिती जाणून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये सर्व माहिती आहे. त्यामध्ये सुरुवातीला सवलतीसाठी रुपे ऑन द गो NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक आहे. त्यानंतर NCMC कार्ड नसल्यास पूर्ण भाडे आकारले जाणार आहेत. कार्डची डिलिव्हरी ही 30 दिवसात नोंदणीच्या ठिकाणी मिळेल. जेव्हा तुम्ही नोंदणी या कार्डसाठी कराल त्याच्यानंतर 30 दिवसांमध्ये हे कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचेल. जो काही ॲड्रेस तुम्ही नोंदणी करताना दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती हे कार्ड पोहोच केलं जाईल. त्यानंतर सवलत तिकीट फक्त कार्ड वॉलेटमधूनच दिले जाईल. वॉलेट कॅश किंवा UPIने टॉपअप करता येईल. नोंदणी टॉपअप करता येईल. त्यानंतर NCMC कार्ड आधार कार्डनुसार नाव व फोटो असतील. जसं तुमच्या आधार कार्डवर तुमचं नाव असेल व जसा तुमच्या आधार कार्डवरील तुमचा फोटो असेल तसाच फोटो व तसंच नाव हे तुमच्या NCMC कार्डवर दाखवलं जाईल. त्यानंतर सदर कार्ड रोख समतुल्य व अहस्तांतरणीय आहे. सवलताधिकारी प्रवाशांनी आरक्षण तिकीट काढताना कार्ड व्हॅलिडेशन करणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला त्या कार्डची जी व्हॅलिडिटी आहे ती व्हॅलिडेशन करणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर हरवलेली किंवा खराब झालेली कार्डे सशुल्क पद्धतीने बदलून देण्यात येतील. जर तुमचं कार्ड हे हरतंय किंवा ते तुमच्याकडून कुठेही पडते किंवा काहीही त्याला नुकसान होत असेल तर ते कार्ड तुम्हाला पुन्हा बदलून देण्यात देखील येईल. नवीन स्मार्ट कार्ड केवळ 199 मध्ये उपलब्ध आहे. तर हे कार्ड तुम्हाला 199 म्हणजे 200 रुपयांमध्ये मिळणार आहे. या कार्डची किंमत देखील तुम्हाला इथे अशा काही प्रकारे दिलेली आहे. त्यानंतर आता आपण पाहूया हे कार्ड तुम्हाला तुमच्या वयानुसार कुठे कुठे उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये सवलतीचा प्रकार ज्या महिला आहेत यांना बस डेपो जे नियंत्रण केंद्र आहे तेथे देखील हे कार्ड मिळू शकतं व त्याचबरोबर अधिकृत जो काही एजंट असेल तेथून देखील मिळू शकतं. आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्र हे असणार आहे आधार कार्ड जे की महिलांना लागणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना देखील बस डेपोतूनच हे कार्ड मिळेल किंवा अधिकृत एजंट थ्रू देखील हे कार्ड मिळेल आणि त्यांना देखील आवश्यक कागदपत्र म्हणून आधार कार्ड हे गरजेचं आहे. त्यानंतर अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी देखील बस डेपो नियंत्रक केंद्र व त्याचबरोबर अधिकृत एजंटद्वारे देखील मिळू शकतं. त्यासाठी तुम्हाला आधार कार्डाची जी काही कागदपत्र जो आहे तो तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर दृष्टीहीन जो नागरिक आहे त्याच्यासाठी बस डेपोतच हे कार्ड मिळेल. त्यानंतर तो अधिकृत जो एजंट असेल बस डेपोचा त्याच्याकडून देखील घेऊ शकतो आणि त्यासाठी त्याला कागदपत्र सादर करायचं आहे. वैश्विक ओळखपत्र त्याचं जे काही वैश्विक ओळखपत्र आहे ते त्याला तेथे सादर करायचं आहे. त्यानंतर दिव्यांग शारीरिक अपंग या व्यक्तीला देखील बस डेपो व त्याचबरोबर अधिकृत एजंट मार्फत हे कार्ड मिळते आणि त्याला देखील कागदपत्र म्हणून वैश्विक ओळखपत्र हे सादर करावं लागणार आहे. त्यानंतर आहेत विद्यार्थी जे आहेत विद्यार्थ्यांना देखील बस डेपोतून हे कार्ड मिळेल किंवा अधिकृत एजंट थ्रू हे कार्ड विद्यार्थ्याला फक्त बस डेपोतूनच मिळणार आहे. अधिकृत जो एजंट आहे त्याच्यामार्फत हे कार्ड विद्यार्थ्याला वितरित केलं जाणार नाही आणि विद्यार्थ्याला यासाठी आवश्यक कागदपत्र म्हणून सरळ क्रमांक जो असेल त्यांचा तो त्यांना लागणार आहे. त्यानंतर इतर व सर्व सवलती त्यांच्यासाठी फक्त बस डेपो शासकीय प्रमाणपत्र हे त्यांना लागणार आहे. जे काही सवलत नसलेले प्रवासी आहेत त्यांना बस डेपो व त्याचबरोबर अधिकृत एजंट मार्फत देखील हे जे कार्ड आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठी तुमचा मोबाईल OTP या तुमच्या मोबाईल नंबरवरती येणं हे खूप गरजेचं आहे. तर तुम्ही पाहू शकता तुमच्या असलेल्या कॅटेगरीनुसार वयानुसार तुम्हाला कार्ड हे कोठे कोठे उपलब्ध होणार आहे याची देखील माहिती येते आहे. आणि तुम्ही पाहू शकता सदर कार्ड जारी करण्यासाठी आधार अनिवार्य तुम्हाला राहील आणि हे कार्ड कशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे त्याची फोटोकॉपी येथे दिलेली आहे. ही तुम्ही पाहू शकता. अशा काही प्रकारचं कार्ड हे तुम्हाला MCRT म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत देण्यात येणार आहे. तर ही होती या संबंधीची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.